प्रभाग क्रमांक 2च्या तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहात, तर समोरचे काय आव्हान आहे, तर तुम्ही ते कसे लोकांचे प्रश्न हाताळणार आहात? या प्रभागामध्ये यापूर्वी प्रभागामध्ये आम्हाला 3 वार्ड म्हणून एक प्रभाग झालेला आहे, 3-3.5 वार्डाचा. येथील बऱ्याच प्रमाणे कामं झालेली आहेत आणि आमचा जो नवीन वार्ड जोडण्यात आलेला आहे आम्हाला, तर तिथं खूप प्रमाणात कामं बाकी आहेत. मागच्या वेळेस काही अनावधानाने जे नगरसेवक होते शिवसेनेचे आणि आता पण ते निवडून आलेले आहेत, तर त्या नगरसेवकांनी काही कामं राहिलेली आहेत. तर आमच्या प्रभागामधून 3 भारतीय जनता पार्टी आणि 1 शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलेला आहे. तर या सगळ्या नगरसेवकांच्या एका ताकदीने आमच्या जे 3 नगरसेवक आहेत, आम्ही सगळ्यांनी वेळोवेळी एकत्रीकरण करून मीटिंग घेऊन आम्ही पूर्ण प्रभागावर एक केंद्र लक्षित करून आणि प्रभागातल्या सगळ्यात महत्त्वाच्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेण्याकरताच आज राजभवनखेडे आणि आम्ही या प्रभागामध्ये 2 संपर्क कार्यालयाचं उद्घाटन माननीय कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब यांच्या माध्यमातून झालेलं आहे. तर या कार्यालयाचा उद्देशच असा असणार आहे की प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या समस्या आणि प्रत्येकांच्या नागरिकांच्या ज्या सरकारी योजना आहेत ते तिथपर्यंत पोहोचण्यासाठीच आज संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं आहे की भारतीय जनता पार्टी येत्या काही काळामध्ये ही शहरातली नंबर 1ची पार्टी तर आहेत, पण जनसंपर्काच्या माध्यमातून ही पुन्हा वाढवून लोकांच्या समस्या सोडवण्याकरता ही 1 नंबरची पार्टी होणार आहेत. तरी आम्ही समस्या असं मला काही वाटणार नाही, पण समस्या जेवढ्या तातडीनं सोडायचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि येत्या काळामध्ये ते 100% होऊन जाईल. थोडा काही विषय आहेत आमच्याकडे पाण्याच्या संदर्भात, पण त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेबांनी आमच्या प्रभागासाठी आमच्या प्रभागामध्ये एक पाण्याची टाकीचं मंजूर करून ती आता पूर्णत्वात आलेली आहेत. आम्हाला असं वाटतं की येत्या 2 महिन्यामध्ये फक्त पाईपलाईन बाकी आहे, त्या टाकीची पाईपलाईन झाल्याबरोबर आम्हाला पाणी 100% येणार आहे आणि सर्व प्रकारच्या समस्या या सोडवण्यात येणार आहेत. ठीक आहे, तुमचा जो आता तो प्रभाग हा फर्स्ट टाइम झालेला आहे आता संभाजीनगरमध्ये, पण सपोज इन केस दुसऱ्या वार्डातली व्यक्ती ज्याचे प्रश्न घेऊन